नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली नवीन योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना। आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची प्रत्यक्षात योजना कोणती आहे, प्रत्यक्षात कार्यक्रम कोणता आहे, कशा पद्धतीने तो रन होणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कारण मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये यूट्यूबवरती ही योजना वेगळ्या पद्धतीने स्प्रेड होत आहे, वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकांपर्यंत जात आहे। हे कुठेतरी वेगळ्या दिशेने जात असताना त्याची अचूक माहिती तुम्हाला होणं खूप गरजेचं आहे। कारण मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जशी महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे, तशीच काय ही योजना आहे काय असा संभ्रम महाराष्ट्रातील तरुणांमध्ये झालेला आहे। हा संभ्रम दूर झाला पाहिजे, त्यांना ही योजना नेमकी काय आहे ही माहित होणं खूप गरजेचं आहे। म्हणून मित्रांनो, ही व्हिडिओ आपण बनवत आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 2 आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेनंतर जे विरोधी पक्ष नेते होते त्यांनी यावरती आवाज उठवला की जर महिलांसाठी तुम्ही जर योजना करताय तर तरुणांसाठी सुद्धा योजना केली पाहिजे। यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली। आता या योजनेची घोषणा करत असताना मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुद्धा सुरू करतोय असं म्हटलं होतं। त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक सोशल मीडियामध्ये ही योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या स्वरूपामध्ये जात आहे। आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना जसे 1500 रुपये मिळतात, तसं मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेनुसार त्यांना सुद्धा काही रक्कम मिळते का? आता सोशल मीडियामध्ये 10,000 रुपये मिळतात वगैरे सगळं असं चालू आहे। परंतु मित्रांनो, प्रत्यक्षात ही योजना वेगळी आहे। या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। आता ही योजना कशा पद्धतीने रन होणार आहे? जर मित्रांनो तुमचं 18 वर्ष ते 35 वर्ष जर वय असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे, तुमचं बँकेचं पासबुक असलं पाहिजे, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पॅन कार्ड हे एकमेकांना लिंक पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी निकष आहेत। परंतु मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने घ्यावा लागणार आहे आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, किती पैसे मिळणार आहेत हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे। जर मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा म्हणजेच काय तर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, रोजगार.महास्वयम या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या वेबसाईटवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करत असताना तुमचं शिक्षण हे 12वी पास असलं पाहिजे किंवा ITI पास असले पाहिजे किंवा पदवीधर तर असले पाहिजे किंवा पदवी तुमची पूर्ण झालेली असली पाहिजे। जर तुमची शैक्षणिक पात्रता ही जर पूर्ण असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत। आता पात्रता जर तुमची योग्य असेल तर मित्रांनो, तुम्हाला हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत? तुम्ही या पोर्टलवरती तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आता हे प्रशिक्षण का दिलं जाणार आहे? या योजनेचा उद्देश काय आहे? तर या योजनेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढेही उद्योग आहेत त्या उद्योगांना मनुष्यबळ मिळालं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण घरी आहेत, त्यांना नोकरी मिळत नाहीये, रोजगार मिळत नाही, अशा मुलांचा डेटा एकाच छताखाली आणणं, हे जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा हे जे ॲप्लिकेशन येतात ते ॲप्लिकेशन पूर्णपणे पडताळणी करून चेक करून त्यामधील सिलेक्टेड पात्र तरुणांना या प्रशिक्षणासाठी बसवलं जाणार, त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आणि इंटर्नशिप म्हणून विद्या वेतन म्हणून हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। कोणत्याही प्रकारचे डायरेक्ट पैसे तुम्हाला मिळणार नाही। तुम्हाला प्रशिक्षण घेत असताना हे पैसे मिळणार आहेत, ते विद्या वेतन या स्वरूपामध्ये मिळणार आहेत। चुकीच्या भ्रमात राहू नका। जसं लाडकी बहीण योजनेचे डायरेक्ट बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत तशी ही योजना नाही। तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे। प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला खर्चासाठी विद्या वेतन दिलं जाणार आहे। आता जर समजा तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत। तुम्ही जर ITI पास असाल, ITI पूर्ण झाला असेल तर तुम्हाला 8,000 रुपये मिळणार आहेत आणि तुमची पदवी पूर्ण झाली असेल, पदवीधर जर तुम्ही असाल तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत। या पद्धतीने हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु त्यासाठी तुम्हाला रोजगार स्वयं म्हणजे रोजगार महास्वयम ही जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे। तिथून तुमचं सिलेक्शन होणार, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आणि ते प्रशिक्षण देत असताना ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये
खर्चासाठी दिली जाणार आहे। त्यासाठी निकषसुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत। जर तुम्ही पात्र असाल तरच या योजनेसाठी अर्ज करा, अन्यथा अर्ज करू नका। लाडकी बहीण योजनेसारखी ही योजना नाही, ही योजना पूर्णपणे वेगळी आहे, हे समजून घ्या, मगच अर्ज करा। मित्रांनो, हा फरक जर तुम्हाला कळला तरच तुम्हाला लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना याविषयी काय बदल आहे किंवा फरक काय आहे हे समजणार आहे। मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।